नाव आहे नाणेघाट. नाणेघाट म्हणजे भारतामधील पहिला जकात नाका. जकात नाका म्हणजे नेमकं काय की त्या काळामध्ये म्हणजे कुठल्या पहिल्या दशकामध्ये सातवाहन काळामध्ये समुक म्हणून राजा होता. त्या राजा सम्राट अशोकांच्या इथे सरदार म्हणून दक्षिणेतली सगळी जबाबदारी त्यांच्याकडे होती. कलिंगचं युद्ध झालं, त्यांनी ते शस्त्र त्यागलं. त्याच्यानंतर समुक राजानं सातवाहन काळाची निर्मितीपासून पुढे नंतर सातवाहन पर्व किंवा सातवाहन तुम्ही राजवंश वाचला असेल. यामध्ये या राजवंशाच्या काळामध्ये नयनिका आणि नागरिका अशा दोन महाराण्या होऊन गेल्या. त्यांच्या काळामध्ये त्यांचे इसवी सन प्रख्यात कुठल्याही पुस्तकामध्ये लिखित नाहीये, पण आपण एक अंदाज लावला जे लिखाण लिहिलेलं आहे. सातकर्णी राजा सार्थकी याच्या ती आई किंवा बहीण किंवा पत्नी असू शकते असा एक अंदाज वर्तवला जातोय. म्हणजे हे सातवाहन काळापासून आलेली ही परंपरा ही नेमकी सुरुवात कशी झाली तर कोकण विभागामध्ये बंदरं आहेत. विविध देशांमधून बंदरं त्या काळीही आपल्या भारतामध्ये यायची आणि तिथून पुढचा व्यापार व्हायचा. मग ही व्यापार करण्यासाठी देशावरती म्हणजे कुठल्या कड्यावरती म्हणजे आपला हा जो प्रदेश आहे हा देश म्हणलं जायचं. या देशावरती येण्यासाठी कुठलीही साधनं नव्हती. त्यासाठी हा नाणेघाट फोडून एक पूर्ण अखंड दगड तुम्ही आता बघितलं असेल पायऱ्यांवरती की ती पूर्ण दगडामध्ये आपण जसं एखादा गौंडी काम करतो त्या काळामध्ये हे गौंडी काम करून पूर्ण तळापर्यंत वैश्यखेड हे त्या काळाचे आताचे विशाखेड म्हणून एक गाव आहे. खाली मुरबाड आता सध्याच्या भूभागाप्रमाणे मुरबाड, पण त्या काळी कल्याण प्रांतामधला हा भाग खालचा. तर त्या पद्धतीने यांना बांधकाम केलेले आणि त्या बांधकामाच्या स्वरूपामध्ये ही पूर्णपणे ही नाणेघाट मानवनिर्मित सगळ्यात मोठा आणि पहिला जकात नाका होता. बरी जकात नाका कसा असायचा तुम्ही बघितला असाल. येताना आपल्याला एक रांजण दिसला वरती आणि त्याच्यात खाली आल्यानंतर ही चौकी आली. तर ह्या काळची ही चौकी होती. आता जे आपण ठिकाणी उभा आहोत ती गुहा म्हणजे त्या काळच्या सैन्यांना कचेरींना हा वापरला जायचा. ह्याच्या साईडला पलीकडे अजून एक पाण्याची टाकी आहे, त्याच्याच पलीकडे धान्य कोठारे आहेत. कारण ही जकात नाका ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीने तिथे व्यवस्था स्थापन करण्यासाठी पण तेवढी माणसं पण तिथं अवेलेबल होती. तर ही गोष्ट हे प्रामुख्याने बघितलं गेलं पाहिजे की आपण फक्त दगड दिसला म्हणून नाणेघाट नव्हे तर नाणेघाटामुळे पुढचा देश चालतोय. आता सध्याच्या विभागामध्ये जर याचा इतिहासामध्ये उल्लेख बघितला नाणेघाटाच्या निर्मितीनंतर नाशिक, नेवासा, त्याच्यानंतर आपला तेरेस म्हणजे तेर आणि जुन्नर म्हणजे त्या काळचं जीर्णनगर या शहरांना जास्त अधिक महत्व आहे. या महत्वामुळे काय झालं या शहरांमध्ये व्यापार वाढला, लोक तिकडे यायला सुरुवात झाली ह्या नाणेघाटामुळे. या पद्धतीचा हा नाणेघाट आहे. बरं एवढंच नव्हे तर तुम्ही बघितलं असेल नाणेघाटाला जकात नाका हा सगळ्यात वरती ठेवलेला आहे. मग ती एक स्थापत्य शैलीची एक गोष्ट होती जी नयनिका नागरिका यांनी मांडलेली. वरती आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही हालतीमध्ये जकात द्यायचंच आहे का कुणी म्हणेन की मला घाटावरून नाही द्यायचं मी चाललो खाली असं म्हणणार नाही. बरं यामध्ये असायचा बंदरामधून येणारे सगळे मटेरियल हे पायथ्यापर्यंत यायचे. पायथ्यापासून वरपर्यंत यायचं. व्यापारी लोक त्या टायमिंगचे विदेशी लोक जे इंग्रजांना कधी जमलं नाही त्या काळचे विदेशी लोकांना कुठं जमणार एवढं वजन उचलून वरती घेऊन जायचे. तर सातवाहन काळामध्ये खालचाही प्रदेश त्यांचा होता, वरचाही प्रदेश त्यांचा होता. भूमी लोक असायची त्यांच्याकडे ते मटेरियल द्यायचे, त्यांना पण तो कर जायचा. म्हणजे जर मला सपोज एखाद्या काय गाठोडवरती आणायचे जो गाठोडवरती येईल त्याला सुद्धा मला पैसे द्यावे लागायचे. परिणाम स्वरूपी त्या व्यापाऱ्यांकडून आपल्या उपजीविकेचे साधन तिथं निर्माण व्हायचं. वरती आल्यानंतर जकात देऊनच वरती जायचंय. मग आता काही जणांना एक खूप मध्ये ही असतं त्यांना चुकीची माहिती इथं दिली जाते की रांजण भरायचे आणि त्या एका माणसाच्या प्रती एक नाणं टाकायचं नव्हे. ती तशी पद्धत नव्हती. तुम्ही कधीतरी आताच्या काळामध्ये रोपवेने तुम्ही जर एखाद्या किल्ल्यावरती गेला असाल तर तुमच्या बॅगीचं वजन केलं जायचं आणि त्या वजनाच्या व्यतिरिक्त त्याला शुल्क आकारले जातात 10-20 रुपये, 25 रुपये. त्या काळीमध्ये तुमच्या ज्या पद्धतीचं मटेरियल आहे त्या मटेरियलच्या स्वरूपात त्याला कर लावला जायचा. फक्त इंट्रिगेट नव्हतं हे, त्याला कर होता की तुम्हाला आमच्या देशामध्ये व्यापार करायचा आहे तर तुम्हाला या बदल्यात आम्हाला कर द्यायचा आहे. तर या कराच्या मोबदल्यामध्ये तिथं होणं जायची. फक्त प्रति माणसी नव्हे प्रति किलोच्या हिशोबाने त्याला तिथं कर टाकावा लागायचा. ज्याचं जेवढं जास्त मटेरियल त्याचा जेवढा जास्त कर. या पद्धतीनं ते रांजण दिवसातून 3 वेळेस भरायचं. किती वेळेस? दिवसातून 3 वेळेस. आता त्यावेळेस आपण ते रांजण बघतोय ना त्या रांजणाची विशिष्ट माहिती पण आपण तिथं घेऊयाच. म्हणजे एवढं मोठं साम्राज्य ज्या दिवसातून 3 वेळेस भरतोय ती
ती नाणी म्हणजे त्या काय सातवाहन काळामध्ये सोन्याची नाणी, चांदी सोनं तांबं बिंब तेव्हा नाही, सोन्याचं व्यापार पहिलं चालायचं. सोनी की चिडी आपण म्हणायचो. सातवाहन काळामध्ये महाराष्ट्राला खूप महत्व होतं. आता म्हणतो ना आपण युपी बिहार बाहेरून आमच्याकडे आले नव्हे, देश महाराष्ट्र चालवतो की या पद्धतीचं पैठण म्हणजे सातवाहनाची राजधानी होती. आणि याच पद्धतीचा हा एक शिलालेख इथं लिहून ठेवलेला आहे. ज्या काळामध्ये 1823च्या दरम्यान एक इंग्रज अधिकारी इथे आला, पहिल्यांदा ज्या लिखित पुराव्यानुसार बोलतोय त्याने हे बघितलं. याच्यामध्ये असे उल्लेख होते की गायींच्या काही कत्तली केलेल्या आहेत त्याच्यानुसार, आणि काही जनावरांचे बळी दिले, मुलांचे बळी दिलेत असा एक उल्लेख ह्याच्यामध्ये आढळतो. त्याला असा समज झाला की ते क्रूरपणाचं काहीतरी एखादं साधन असावं किंवा अघोरी विद्याच्या पद्धतीने काहीतरी असावं, त्याचा एक पहिला समज झाला. त्यानंतर त्याच्यावर त्याने 5 वर्ष स्टडी केलं, तेव्हा त्याला समजलं की हे वेगळं काहीतरी आहे, बौद्ध लेणी असू शकते म्हणून. त्याचा पहिला समज हा झाला की ते बौद्ध लेणी असू शकते. सध्या काळाच्या ओघामध्ये ते नाहीसं झालेलं आहे. पण 1830च्या दरम्यान त्याला याबद्दलची माहिती मिळाली आणि संस्कृत मधल्या ब्रह्मलिपीची त्याला ज्ञात झाली. ब्रह्मलिपीमध्ये याच्यामध्ये सगळ्यात मोठे 3 मुद्दे सापडले त्याला. एक म्हणजे संकर्षण म्हणजे चंद्राचं एक वर्णन सापडलं, आणि दुसरं म्हणजे वासुदेव म्हणजे कृष्णाचं वर्णन सापडलं. ह्या 2 गोष्टी म्हणजे हिंदू संस्कृतीच्या रिलेटेड असल्या कारणानं त्याने हे बाकीत करून टाकलं की बौद्ध लेणी नसून हिंदूचे एक पवित्र स्थान किंवा हिंदूच्या हातामधली एक सत्ता करण्याचं एक कुठेतरी सत्ता असू शकते. कालांतरानं 1880च्या दरम्यान त्याला एक याच्याबद्दलचं पूर्ण स्टडी झालं. त्यांनी पूर्ण सांगून टाकलं की ते काय होतं. आता मी तुम्हाला सांगतो, या ज्या आपल्या उजव्या बाजूला आहे, जे आता इथून पाठीमागे आपण बघतोय, की ते लिहिलेलं आहे या काळामध्ये महाराजांनी आपल्या सातकर्णीच्या काळामध्ये नैनिका आणि नागनिका अशा 2 राण्या होऊन गेल्या, आणि त्या राणीच्या राज्यामध्ये हा मार्ग बनवला. दुसरी गोष्ट, या काळामधल्या जे काही आता एखादे महापुरुष होऊन जातात, त्या टायमिंगला सातवाहन काळामधल्या जे काही राजपुरुष होऊन गेले त्या राजपुरुषांची नावे आणि त्यांची चित्र काढले, पण चित्रांचे जरा पायांचे ठसे फक्त आपल्याला दिसत आहेत, कारण कालांतराने ते आता नाहीसं झालेले आहे. त्याच्यात नंतर ना याच्यामध्ये काही यज्ञ केलेले म्हणून दाखवले जातात. तर 22 यज्ञांचा इथे समावेश केलेला आहे की 22 यज्ञ इथं झाले. तुम्ही यज्ञ म्हणजे काय असतं, पूर्वीच्या काळामध्ये सातवाहन काळ म्हणजे खूप जुना, तर त्या काळामध्ये राजसूय यज्ञ असायचा. तुम्ही कधीतरी महाभारत याच्यामध्ये ऐकलं असेल, राजसूय यज्ञ केला म्हणजे काय, एक घोडा बनवला जातो आणि तो घोडा जिथपर्यंत पळत तिथपर्यंत त्याचं राज्य असायचं. म्हणजे त्या टायमिंगचे असे यज्ञ झालेले. असा यज्ञ करण्यासाठी लाखोचा खर्च होत असतो. तर त्या टायमिंगला असे 22 यज्ञ मोठे मोठे केलेले. त्या यज्ञामध्ये येणारे प्रत्येक लोकांना दानधर्म केलेला आहे. म्हणजे सातवाहन काळामधला येणारा जो कर आहे तो दानधर्मामध्ये सुद्धा तेवढाच वापरलाय. 10,000 गाया, 5,000 बैल, 5,000 घोडदळ, 5,000 ज्या लोकांना आलेले त्या लोकांना सगळ्यांना वस्त्र, अन्न या पद्धतीचं दान केलेलं आहे, असा उल्लेख या पद्धतीने इथं करून ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट, परत अजून काही राजे या काळामध्ये जे होऊन गेलेले त्या राजांची कारकीर्द आणि त्यांनी केलेले काम या संदर्भातही इथं लिहून ठेवले. पण कालाच्या ओघामध्ये हे पुसलं गेलं आणि हे अलिखित आता सध्याची भाषा आपल्याला समजत नाही. कोणाला तरी त्या टायमिंगला इंग्रज अधिकाऱ्याला असं वाटलं लिखाण करणारा हा वेडा असेल किंवा त्यांना लय काही गडबडीमध्ये हा शिलालेख लिहिला, असा त्याचा एक समज झाला होता. की पुन्हा नंतर जेव्हा याच्यावर दीर्घ अभ्यास केला त्याच्यानंतर जेव्हा हे त्याला समजलं की कातळपुरी दगड पूर्ण कोतरून जेव्हा आपण हा राजमार्ग केला तर त्यांनी जशास